तर नमस्कार मंडळी, मी आज इथे बनवत आहे पिकलेल्या म्हणजे जास्त पिकलेल्या केळाचे कुकीज। तर हे केळ खूप जास्त पिकलेले होते आणि एकदम जास्त लूज झालेले केळ खाऊ वाटत नाहीत, त्यामुळे मी इथे ही एक छोटीशी रेसिपी करून बघितली आहे। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर ते केळ सोलून बारीक मॅश करून घेतलेला आहे। चमच्याने किंवा ह्या मॅशरने सुद्धा बारीक करू शकता। आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं बटर मेल्ट करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे अर्धा कप। जेवढं केळ कुस्करून घेतलेलं होतं मी त्याच्या अर्धा मी गूळ टाकलेला आहे इथे, आणि थोडंसं एकदम किंचितचं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्येच 1 वाटी मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी ओट्सचं पीठ टाकलेलं आहे। ओट्स अगोदर बारीक करून घेतलेले आहेत मिक्सर जारमध्ये आणि ते पीठ टाकलेलं आहे। आणि त्याच्यामध्येच आपण कुस्करून घेतलेलं केळ टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी दालचिनी पावडर आणि 1/4 चमचा मी इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे। आणि हे सर्व आता छान मिक्स करून घेत आहे। सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे। प्लेटला तेलनी ग्रीस करून घेतलेलं आहे हातानेच, आणि त्यावर असे छोटे छोटे हे गोळे टाकलेले आहेत। म्हणजे छोटे छोटे जे कपकेक्स असतात किंवा छोटे छोटे कुकीज असतात त्या आकाराचे हे टाकून घेतलेले आहेत। ह्या 2 प्लेट्समध्ये ग्रीस करून तेलाने अगोदर त्यावर ते गोळे टाकलेले आहेत आणि त्यावर काजूचे तुकडे टाकलेले आहेत। गार्निशिंग म्हणून टाकलेले आहेत काजूचे तुकडे, तुम्ही हवं तर स्किप करू शकता। आणि ह्याला इथे मी प्री हिटेड ओव्हनमध्ये 30 ते 35 मिनिटं बेक करून घेत आहे। तुम्ही हवं तर हे कढईमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता, पण त्यामध्ये करायला फार वेळ लागला असता 4-4 कुकीज करायला, त्यामुळे मी इथे ह्या ओव्हनमध्ये करत आहे। तर 30 ते 35 मिनिटं लागलेले आहेत मला हे बेक करायला। त्यानंतर तुम्ही बघू शकता कसे झालेले आहेत। नरम नरम झाले होते थोडे, एकदम खस्ता झाले नाही आहेत, त्यामुळे आपण ह्याला कपकेकसुद्धा म्हणू शकतो। खायला छान टेस्टी झाले होते। ज्यांना जास्त गोड हवे असतील त्यांनी गूळ किंवा साखर थोडीशी जास्त घालायची। तर एकदा बनवून बघा तुम्ही, पण जर उरलेले असतील किंवा जास्त पिकलेले केळ असतील, कोणी खात नसेल तरच बनवून बघा, अथवा नका बनवून बघू, कारण चांगली केळांचं जर बनवलं तर तुम्हाला आवडेल ना आवडेल माहिती नाही।